नमस्कार, मी अश्विन बापट. पैसा झाला मोठामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. सध्या सगळीकडे फॉर्म 15H आणि फॉर्म 15G ची लगबग सुरू आहे. मात्र हे दोन्ही फॉर्म नेमके काय आहेत, ते कशा प्रकारे भरायचे असतात, कुणी भरायचे असतात, या सगळ्या संदर्भात अधिक जाणून घेण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत कर सल्लागार संजीव गोखले. गोखले सर, स्वागत. आणि जसं मी म्हटलं की आता सगळीकडे ह्याची खूप लगबग सुरू आहे, तर सगळ्यात सुरुवातीला मला सांगा की हे दोन फॉर्म म्हणजे त्याच्यात काय फरक आहे नेमका आणि ते कोण कोण देऊ शकतं, कोणाला भरावे लागतात? अश्विन, पहिलं हे समजून घेऊ की हे फॉर्म म्हणजे काय आहेत. तर तुला माहिती आहे, मुदत ठेवीवर बँकांच्या जर 10,000च्या वर जर व्याज गेलं तर बँक टॅक्स कापून घेते, TDS, ज्याला मुळातून करकपात म्हणतात ते, आणि हे बँकेला बंधनकारक आहे. अशी जेव्हा करकपात होते तेव्हा जो करदाता असतो, ज्याला करपात्र उत्पन्न आहे, त्याला बँकेचं हे व्याज तर त्याला आपल्या विवरणपत्रात दाखवायचं आहे, त्याच्यावर टॅक्स भरायचा आहे. बँक हा 10% टॅक्स कापून घेतल्यामुळे त्याचं करदायित्व तेवढं कमी होतं, म्हणजे त्याच्याकरता फारसा काही त्रास नसतो. परंतु असे अनेक करदाते आहेत, स्पेशली आपण म्हणतो वरिष्ठ नागरिक आहेत, की ज्यांचं करपात्र उत्पन्न नसतं किंवा ज्यांचं करदायित्व शून्य असतं. अशा वेळी जर हा टॅक्स कापून घेतला गेला तर त्यांना हा टॅक्स, कापलेला टॅक्स परत मिळण्यासाठी त्यांना विवरणपत्र भरायला लागतं, परतावा मिळण्याकरता, रिफंड मिळण्याकरता वाट बघावी लागते. आणि म्हणून अशा रीतीने हा टॅक्स कापला जाऊ नये अशी आयकर कायदा तशी सोय की जर ह्या वरिष्ठ नागरिकांनी किंवा कोणीही जर हा फॉर्म भरून दिला 15H, तर बँक हा टॅक्स कापणार नाही आणि अशा रीतीने त्यांना त्या परताव्यासाठी त्यांना वाट बघायला लागणार नाही. त्यामुळे ही एक प्रकारची 15H हे एक डिक्लेरेशन आहे. 15H हे वरिष्ठ नागरिकांनी द्यायचं आहे, 15G हे इतर ठेवीदारांनी द्यायचं आहे. आणि जेणेकरून बँक हे डिक्लेरेशन दिल्यानंतर जो करकपात करायची, टॅक्स कापायचा आहे, तो कापणार नाही, पूर्ण व्याज त्यांच्या अकाउंटला जमा करेल. त्यामुळे 15H आणि 15G हे दोन फॉर्म करकपात टाळण्याकरता एक ठेवीदाराकडे किंवा करदात्याकडे असलेला एक उपाय आहे आणि तो त्यांनी बँकेला द्यावा, जेणेकरून ही करकपात टाळू शकतात. पण मग हे फॉर्म जे आहेत नेमके ते कशा स्वरूपात नेमके देता येतात आणि त्याची काही कट ऑफ डेट वगैरे असते का? अश्विन, काय आहे की नॉर्मली ह्याला डेट अशी नाही आहे, परंतु बँकेला असं बंधन आहे की 10,000च्या वर जेव्हा व्याज दिलं जाईल तेव्हा त्यांना हे करकपात करणं आवश्यक आहे. आणि म्हणून आम्ही सांगतो की नेहमीच सल्ला देतो की वर्षाच्या सुरुवातीलाच हा फॉर्म तुम्ही बँकेला द्या, जेणेकरून बँक जेव्हा त्याच्यावर कर कापायचा की नाही हा विचार केला तेव्हा फॉर्म आला असेल तर बँक टॅक्स कापणार नाही. आणि शक्यतो एप्रिल-मे ह्या वेळात आम्ही हा फॉर्म द्यायची लोकांना सल्ला देत असतो. हे फॉर्म दोन स्वरूपात देता येतात. सुरुवातीला म्हणजे काही काळापूर्वी हे फॉर्म प्रत्यक्ष पेपर फॉर्ममध्ये देणं आवश्यक होतं, 15H किंवा 15G, तेव्हा हा एकच पर्याय होता. पण अश्विन, असं व्हायचं की बरेच वेळा करदाते किंवा ठेवीदार हे फॉर्म द्यायचे बँकांना आणि तरीसुद्धा बँका कर कापायच्या आणि मग नंतर त्यांच्यामध्ये वादविवाद निर्माण व्हायचे की हा फॉर्म मी दिलेला, कधी नव्हता दिला. काही वेळा त्याची एक जी पोच पावती किंवा ॲक्नॉलेजमेंट हे ठेवीदार ठेवायचे नाही आणि म्हणून तिथे खूप वाद निर्माण व्हायचे, कर कापला जायचा, रिफंडसाठी वाट बघायला लागायची. म्हणून सध्या काही दिवस ऑक्टोबरनंतर सरकारने दोन पर्याय दिलेले आहेत. एक पेपर फॉर्ममध्ये तुम्ही हा देऊ शकता, शिवाय ऑनलाईन पद्धतीनेही सुद्धा हा 15H किंवा 15G फॉर्म तुम्ही देऊ शकता. ज्या ठेवीदारांना नेट बँकिंग फॅसिलिटी अवेलेबल आहे किंवा जे नेट बँकिंग फॅसिलिटी वापरतात त्यांच्याकरता प्रत्येक बँकेने हा एक नवीन मेनू आपल्या नेट बँकिंगच्या साईटवर लावलेला आहे, जेणेकरून हा फॉर्म 15H किंवा 15G हे ऑनलाईन पद्धतीने सुद्धा ते सबमिट करू शकतात. याचा फायदा असा की हा फॉर्म दिला की नाही ह्याबद्दलचा वाद हा नष्ट होतो, कारण तशी नोंद त्यांच्या नेट बँकिंगच्या खात्यात राहते आणि बँकांना सुद्धा ते हँडल करणं सोपं असतं, कारण सॉफ्ट कॉपी असते, प्रत्यक्ष फॉर्म बाळगणं जरुरी नसतं. आणि बँकसुद्धा ही इन्फॉर्मेशन नंतर आयकर खात्याला जी पुरवते ती सोप्या पद्धतीने पुरवू शकते जर ऑनलाईन पद्धतीने दिला तर. परंतु ज्यांना हे ऑनलाईन पद्धतीने देणं शक्य नाही अशांकरता मात्र पेपर फॉर्म जसा आपण पूर्वी द्यायचो तसा अजूनही त्यांनी हा देऊ शकतात. शक्यतो आम्ही सांगतो की 3 कॉपीज तुम्ही त्याच्या काढा, फॉर्म भरा, 2 कॉपीज बँकांना द्या आणि एक जी कॉपी आहे ती तुमच्याकडे ऑफिस कॉपी किंवा ॲक्नॉलेजमेंट म्हणून बँकेच्या शिक्का आणि त्याची सही आणि त्याची डेट ही टाकून ती कॉपी तुमच्याकडे ठेवा. म्हणजे तुम्ही हा फॉर्म तुमच्याकडनं सबमिट केला आहे, आता बँकेची जबाबदारी की त्यांनी त्याच्या तुमच्या ठेवीवरच्या व्याजावर कर कापायचा नाही. त्यामुळे ज्यांना पेपर फॉर्ममध्ये शक्य आहे त्यांनी पेपर फॉर्ममध्ये, ज्यांना ऑनलाईन शक्य आहे त्यांनी ऑनलाईन, पण हे फॉर्म नक्की भरा जर तुम्हाला करकपात टाळायची असेल तर. खरं आहे. आणि आता हे 15H आणि 15G मला वाटतं नवीन स्वरूपात देखील आलेले आहेत, तर ते कसे भरायचे ते आता आम्हाला सांगा. अश्विन, ह्याच्यात थोडीशी हा जो फॉर्म आहे ह्याच्यामध्ये जी माहिती विचारली ती बऱ्याच जणांना गोंधळात टाकणारी आहे. ह्याच्यातल्या जी सुरुवातीची जी माहिती आहे, ज्या फॉर्म 15H जर आपण बघितला तर आपल्याला दिसेल की फॉर्म 15H मध्ये जी प्राथमिक माहिती आहे ती अगदी साधी आहे. म्हणजे त्या ठेवीदाराचं नाव, पॅन नंबर किंवा त्याचा ॲड्रेस, नंतर डेट ऑफ बर्थ, ही सामान्य माहिती अगदी व्यवस्थित आहे. पण प्रॉब्लेम तिथे सुरू होतो जिथे
कॉलम नंबर 15, 16, 17 आणि 18 हे जे कॉलम आहेत इथे बऱ्याच जणांचा गोंधळ होतो की काय आहे. जर आपण शांतपणे बघितलं तर आपल्याला असं कळेल की प्रत्येक बँकेमध्ये जेव्हा फॉर्म नंबर 15 जेव्हा तो वरिष्ठ नागरिक देत असेल तेव्हा त्या बँकेतनं त्याला किती व्याज मिळणार आहे हे मात्र त्यांनी त्या कॉलम नंबर 15 मध्ये लिहायला पाहिजे. आणि तिथे तुझं बघितलं त्यांनी एस्टिमेटेड लिहिलंय, म्हणजे अगदी शेवटल्या पैशापर्यंत सांगायची गरज नाही, पण अंदाजे तू लिहू शकतो. मी उदाहरण देतो, समजा माझ्या 3 वेगळ्या बँकेमध्ये 5-5 लाखाचं डिपॉझिट आहे आणि प्रत्येक बँक मला 8% व्याज देते, म्हणजे 8-5 40 हजार मला 3 बँकेतनं जर 1,20,000 रुपये मिळत आहेत, तर मी हा जो फॉर्म पहिल्या बँकेत देईन तेव्हा मी एस्टिमेटेड इन्कम जे लिहिलंय 15 नंबर तिथे 40,000 लिहीन, कारण त्या बँकेकडनं मला 40,000च मिळणार आहे. त्याच्या बाजूचा जो कॉलम आहे 16 नंबर तो एस्टिमेटेड टोटल इन्कम म्हणतो. टोटल इन्कमचा अर्थ असा की मला बँकेतनं मिळणारं व्याज, ह्या बँकेतनं, इतर बँकातनं, शिवाय मला जर पेन्शन असेल किंवा इतर कुठलं भाडं असेल तर माझं एकूण टोटल इन्कम त्यातनं वजा जाऊन जे मला करपात्र उत्पन्न होईल ते तिथे 16 नंबरमध्ये लिहायचं आवश्यक आहे. अर्थात मी आत्ता म्हटल्याप्रमाणे एप्रिल मे मध्ये जेव्हा मी हे फॉर्म देणार आहे तेव्हा मला येणाऱ्या काळामध्ये एक्झॅक्टली किती उत्पन्न येणार हे मला माहित नाही, म्हणूनच तिथे त्यांनी एस्टिमेटेड म्हणजे केवळ आपण अंदाज त्यांना सांगायचा आहे की मला एवढं उत्पन्न होईल. मला याच्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की हे उत्पन्न करपात्र उत्पन्न लिमिटच्या वर जाता कामा नये, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कारण नाही तर हा फॉर्मच भरता येणार नाही. आपण पुढे ते बघू, पण आता आपण हा सगळ्यात महत्त्वाचा जो कॉलम आहे 15 आणि 16 त्याच्याबद्दल बोलतोय. त्यानंतर 17 नंबरचा जो कॉलम आहे तिथे तुम्ही अशा पद्धतीचे 15H आधी कुठल्या बँकांना दिलेत का. बऱ्याच जणांची 2-4 बँकात किंवा 5-6 बँकांमध्ये ठेवी असतात आणि त्यामुळे समजा कल्पना कर माझ्या 3 बँकात ठेवी आहेत आणि एका बँकेत मी 15H आधीच दिलेला आहे, तर मी तिथे 1 नंबर टाकायचा. टोटल नंबर ऑफ फॉर्म्स 15H फाईल्ड मी 1 लिहायचा, कारण तिथे देऊन झालाय, हा माझा दुसरा आहे. मी जेव्हा तिसऱ्या बँकेत जाईल तेव्हा हा फॉर्म 15H नंबर 2 म्हणजे 2 फाईल झालेत, हा माझा तिसरा आहे. अशा पद्धतीने आकडा टाकायचा आहे आणि त्याच्या बाजूला जी रक्कम आहे ॲग्रिगेट अमाऊंट ऑफ इन्कम फॉर विच दिस डिक्लेरेशन इज फाईल्ड, म्हणजे ह्याचा अर्थ असा की मला बँकेतल्या ठेवीतनं ज्या ठिकाणी मी 15H देणार आहे तिथून किती व्याज मिळणार आहे. मी आत्ता जे उदाहरण म्हटलं त्याच्यात मला 40 असे 3 बँकातनं जर 1,20,000 मिळणार आहेत तर मी तिथे 1,20,000 म्हणणं आवश्यक आहे. अश्विन लक्षात घे, वरचा जो 16 नंबरचा कॉलम आहे तो आपल्याला सांगायचं की माझं एकूण उत्पन्न किती. आपण हेच उदाहरण थोडं एक्सटेंड करू की मला 1,20,000 बँकांच्या व्याजाच्या स्वरूपात मिळणार आहे, पण मला समजा 3 लाख रुपये पेन्शन आहे, म्हणजे माझं एकूण उत्पन्न 4,20,000 आहे. 3 लाख पेन्शन आणि 1,20,000 माझं व्याज. तर या 4,20,000वर मला तसं म्हटलं तर मी ज्येष्ठ नागरिक जर असेल तर मला कर लागतो, कारण 3 लाखापर्यंत करमुक्त मर्यादेची लिमिट आहे. परंतु मी जर वेगवेगळ्या डिडक्शन जर घेत असेल, वजावटींचा उपयोग करत असेल, समजा 1.5 लाखाचं मी PPF टाकत असेल तर 4,20,000 मधनं 1.5 लाख गेले, 2,70,000च माझं करपात्र उत्पन्न राहतं. जर मी वरिष्ठ नागरिक असेल तर त्याच्यावर टॅक्स लागत नाही, मी हा फॉर्म भरून देऊ शकतो. सांगायचा मुद्दा असा की मला ह्या एस्टिमेटेड इन्कममध्ये मला 2,70,000 टाकायला पाहिजे माझं एकूण उत्पन्न. 15 नंबरच्या फॉर्ममध्ये ह्या बँकेचं 40,000 उत्पन्न आहे तेवढं लिहायला पाहिजे. 17 नंबरच्या कॉलममध्ये मी किती फॉर्म आधी दिलेले आहेत ह्या फॉर्म द्यायच्या आधी तो आकडा लिहायचा, 1, 2, 3, 4 असेल ते. आणि ॲग्रिगेट उत्पन्न म्हणजे मला फक्त व्याजाच्या रूपाने किती उत्पन्न मिळणार आहे ते मला तिथे लिहायचं आहे. त्यामुळे या 4 कॉलम जर आपण व्यवस्थित भरले, कारण या 4 कॉलमबद्दलच बऱ्याच जणांचा फार मोठा गैरसमज आहे, बऱ्याच जणांना फार मोठा म्हणजे काही कळत नाही काय करावं. तर मी आता सांगितल्याप्रमाणे आपण फॉलो केलं तर आपला हा फॉर्म योग्य रीतीने भरला जाईल. 18 नंबरचा जो कॉलम आहे त्याच्यामध्ये आपल्याला फक्त तुमच्या फिक्स्ड डिपॉझिटचे उल्लेख करायचे की काय नंबरचं फिक्स्ड डिपॉझिट. एखाद्याकडे समजा 2 किंवा 3 रिसिट्स असतील तर त्याचे FD नंबर त्यांनी तिथे लिहायचे. नेचर ऑफ इन्कममध्ये इंटरेस्ट इन्कम म्हणायचं आहे. आणि सेक्शन हा 194A हा सेक्शन आयकर कायद्यामध्ये आहे ज्याच्या अंडर हा टॅक्स कापला जातो आणि म्हणून हा सेक्शन 194A इंटरेस्टच्या बाबतीत आपण म्हणू शकतो. आणि ही अमाऊंट जी आहे ही अमाऊंट आणि त्या फॉर्म नंबरच्या 15 नंबरच्या कॉलममधली अमाऊंट ही मॅच झाली पाहिजे. याचं कारण असं की ह्या ठिकाणी तुम्ही ज्या बँकेत हा फॉर्म देताय त्या फॉर्म मधली जी 15 नंबरची अमाऊंट आणि ती एकंदर ती अमाऊंट ज्या 18 नंबरमध्ये ती मॅच झाली पाहिजे, म्हणजे एकंदर हा फॉर्म योग्य पद्धतीने आपण भरलाय असं म्हणता येईल. अश्विन, हे पूर्वी इतक्या अशा पद्धतीने हे फिगर्स द्यायला लागायचे नाहीत आणि त्यामुळे बरेच लोक त्यांचं उत्पन्न करपात्र असले तरी हे फॉर्म द्यायचे, जे कायद्याच्या विरुद्ध आहे. आणि म्हणून तो कंट्रोल ह्या फॉर्ममधनं एस्टॅब्लिश करण्याकरता हा फॉर्म रिडिझाईन करण्यात आलाय आणि इथूनच ही माहिती बँक इन्कम टॅक्स खात्याला कळवेल आणि त्याच्यासाठी ह्या फॉर्मची नवीन डिझाईन आहे. मला वाटतं 15G आणि 15H मधला ह्या जो भाग आहे ह्याच्यात काही बदल नाही, हे दोन्ही सेमच आहे. त्यामुळे मी आता जे सांगितलं तेच फॉर्म 15G साठी वापरू शकता आणि हे फॉर्म योग्य पद्धतीने आपण भरू शकतो. पण मग एक ब्रेकवर जाता जाता एक मला याच्याबद्दलचा प्रश्न पडलाय की सगळ्या बँकांचे हे फॉर्म जे आहेत ते सेम असतात.
अश्विन, हे फॉर्म इन्कम टॅक्सच्या कायद्यामध्ये म्हणजे रूल्समध्ये दिलेले आहेत, त्यामुळे हे बदलूच शकत नाहीत. हे फॉर्म असेच्या अशा स्वरूपातच आपल्याला लिहायला लागतात किंवा भरायला लागतात. प्रत्येक बँकेचे कदाचित त्यात थोडासा फॉर्मॅट वर खाली असू शकतो. काही बँका आपलं नाव, ज्या बँकेचं नाव प्रिंट करतात किंवा हा फॉर्मॅट थोडाफार बदलू शकतात. पण जे मी आता कॉलम म्हटले, जे काही त्याचं एकंदर स्वरूप आहे त्याच्यात बदल करता येणार नाही, कारण हे कायद्यातला हा फॉर्म आहे. हा बँकेच्या प्रत्येक बँकेने आपला काढलेला फॉर्म नाही. त्यामुळे प्रत्येक बँकेचा फॉर्म मधला कंटेंट आणि कॉलम तेच असणार. थोडंसं स्वरूप आणि त्याचा आकार कदाचित पुढे मागे असू शकतो. खरं. फॉर्म 15H आणि 15G बद्दल आपण जाणून घेतोय. गोखले सरांनी आपल्याला सांगितलं की कशा प्रकारे कोणकोणते कॉलम्स जे आहेत त्याच्यावर तुम्ही फोकस करायला हवा. मात्र हा फॉर्म भरताना गोखले सर नेमकी कोणती काळजी आणखी अतिरिक्त घ्यायला हवी आपण? काळजी अशी की मुख्यतः मी मगाशी म्हटल्याप्रमाणे बँकेच्या ठेवीवरचं व्याज 10,000च्या वर गेलं तर बँकेला कर कापणं आवश्यक आहे. आणि अशा पद्धतीने जो करदाता आहे त्याला, करदात्याला हा आगाऊ कर भरणा होतो, त्याचा कर कापला जातो, त्याला वेगळा कर भरायला लागत नाही. हा फॉर्म तोच व्यक्ती देऊ शकते ज्याचं करदायित्व शून्य आहे. म्हणजे आपण म्हणू की ज्याचं उत्पन्न, जो वरिष्ठ नागरिक नाही आहे त्याचं 2.5 लाखाच्या खाली आहे, किंवा वरिष्ठ नागरिक आहे त्याचं उत्पन्न, करपात्र उत्पन्न 3 लाखाच्या खाली आहे, अशीच व्यक्ती हा फॉर्म भरू शकतो. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे 15H हा फॉर्म ज्येष्ठ नागरिकांनी द्यायचा आहे आणि 15G हा फॉर्म ज्येष्ठ नागरिक नाही त्यांनी द्यायचा आहे. त्यात 15G साठी मात्र अजून एक कंडिशन आहे. ती कंडिशन अशी की ज्या बँकेला तो हा फॉर्म देतात किंवा एकंदरीतच व्याजाचं उत्पन्न आहे ते त्यांचं 2.5 लाखाच्या वर नाही पाहिजे. म्हणजे करदायित्व तर शून्य पाहिजेच, परंतु एकंदर व्याजाचं जे उत्पन्न आहे ते 2.5 लाखाच्या वर नाही पाहिजे. मात्र 15H भरताना ज्येष्ठ नागरिकांना मात्र ही कंडिशन नाही. त्यांनी एवढंच फक्त काळजी घ्यायची की आपलं उत्पन्न हे करपात्र उत्पन्न एकंदर त्या लिमिटच्या 3 लाखाच्या खाली येत आहे की नाही. आता हे करताना सुद्धा फार मोठी काळजी अशी घ्यायची, जी मगाशी मी याचा उल्लेख केला की माझं उत्पन्न कदाचित 4 लाख 4.5 लाख असू शकतं मी जर वरिष्ठ नागरिक असेल तर, परंतु करवजावटींचा लाभ घेऊन मी माझं करपात्र उत्पन्न जर 3 लाख किंवा त्याच्या खाली आणलं तर मला द्यायला लागणारा कर हा शून्य असेल. आणि हा शून्य कर असल्यामुळे मी हा फॉर्म देऊ शकतो. म्हणजे सगळ्यात मोठी काळजी अशी घ्यायची की ज्याचं उत्पन्न करपात्र आहे आणि ज्याला कर भरायला लागणार आहे, सगळ्या वजावटींचा लाभ घेऊन सुद्धा ती व्यक्ती हा फॉर्म देऊ शकत नाही. तसं जर त्याने केलं तर हा फॉर्म चुकीचा फॉर्म भरला म्हणून त्याला कदाचित 2 वर्षापर्यंत सजा पण होऊ शकते, तुरुंगवासाची. कारण त्या फॉर्मच्या खालीच लिहिलेलं आहे की हा फॉर्म जर चुकीच्या पद्धतीने भरलात, जर तुम्ही खोटा म्हणून जिथे तुम्ही शक्य नाही असाही भरलात तर तुम्हाला तुरुंगवासाची सजा होऊ शकते. अर्थात हे केवळ घाबरवणार करताय, प्रत्यक्षाची सजा फारशी कोणाला होणार नाही. अनावधानाने आपण भरलं तर मात्र अशा पद्धतीने सजा होत नाही. पण म्हणायचा मुद्दा असा की फॉर्म भरायच्या आधी मात्र प्रत्येकाने ही फार मोठी काळजी घेणं आवश्यक आहे. तुमचं अंदाजे करपात्र उत्पन्न या वर्षात किती आहे ते जर करमुक्त उत्पन्नाच्या लिमिटच्या खाली असेल तरच हा फॉर्म भरू शकतो. बरेच वेळा असं होतं की बरेच लोक हा फॉर्म भरतात ज्यांचं उत्पन्न 10-10, 15-15 लाख असतं, तोही हा फॉर्म भरतात की माझा कर कापून आहे. त्यांना हा फॉर्म भरणं शक्यच नाही, कायद्यानुसार ते बरोबर नाही आणि त्यांनी हा फॉर्म भरू नये. त्यामुळे सगळ्यात पहिली काळजी ही घ्यायची. दुसरी काळजी अशी घ्यायची की हे जे प्रकारे मी मगाशी म्हटलं त्याच्यामध्ये योग्य उल्लेख करायचा. याच्यामध्ये खूप घाबरण्यासारखं नाही आहे, कारण आपल्याला एस्टिमेटेड इन्कम द्यायचं आहे. म्हणजे आपल्याला काय अगदी 100% फायनल इन्कम द्यायचं नाही, परंतु निदान साधारण अंदाज आपल्याला प्रत्येकाला असतो की आपलं पुढच्या वर्षात किती उत्पन्न होणार आहे. पगारदार मंडळी, वरिष्ठ नागरिकांना नक्कीच हा अंदाज असतो. कदाचित बिझनेस लोकांना हा अंदाज नसू शकतो, पण त्यांनी गेल्या वर्षी त्यांना जेवढं उत्पन्न होतं त्या उत्पन्नाचा आकडा टाकून साधारण अंदाज त्यांनी करायचा आहे. हे 2 महत्त्वाच्या काळज्या त्यांनी घ्यायच्या हा फॉर्म भरायच्या आधी. खरं. याच मुद्द्याला पुढे जाताना जर आपण बघितलं तर समजा हा फॉर्म भरायचा राहिला असेल काही कारणाने तर त्याचे मग काय इफेक्ट होतो, नेमका इम्पॅक्ट काय होतो? मी आताच म्हटल्याप्रमाणे फॉर्म जर भरायचा राहिला तर बँक जर ठेवीवरचं व्याज 10,000च्या वर गेलं तर बँक कर कापून घेईल. आणि जर समजा कल्पना करा मी एखाद्या करदात्याचं करदायित्व शून्य आहे आणि त्याने हा फॉर्म पण भरला नाही तर त्याचं निश्चितच बँक टॅक्स कापून घेईल. आणि अशा वेळेला त्याला दुसरा कुठला पर्याय राहणार नाही, त्याला आयकर विवरणपत्र भरायला लागेल आणि रिफंडसाठी वाट बघायला लागेल. अश्विन, सध्या सुदैवाने रिफंड फार लवकर प्रोसेस होत आहेत, ऑनलाईन फायलिंग शक्य आहे, त्यामुळे कदाचित ह्याचा इतका फार मोठा जाच होणार नाही. पण तरीसुद्धा कल्पना करता एप्रिलला जर बँकेने टॅक्स कापला तर या वर्षाचं रिटर्न पुढल्या जुलैला म्हणजे जुलै 2017ला भरून त्याचा मला कदाचित रिफंड पुढच्या ऑगस्ट सप्टेंबरमध्ये मिळणार. म्हणजे वर्षभर मला त्या परताव्याची वाट बघायला लागणार. एस्पेशली ज्येष्ठ नागरिक असतो त्याला त्याला इतर कुठलं उत्पन्न नसतं, त्यामुळे अशा रीतीने बँकेने जर 10% टॅक्स कापला, समजा 5-7 लाख रुपये त्याला जर किंवा 2 ते 4 लाख रुपये व्याज आहे त्याचं आणि त्याच्यावर 20 ते 30 हजार रुपये टॅक्स कापला गेला, म्हणजे महिना 2,500 रुपये त्याचे सरकारी पडून राहिले, जे मिळवायला त्याला 1-1.5 वर्ष वाट बघायला लागेल. म्हणून शक्यतो हे फॉर्म वेळेत भरावे. परंतु जर राहिला तर मात्र हा एक पर्याय आहे की विवरणपत्र भरून त्यांनी रिफंड मागावा. खरं. आणखी एक मुद्दा जाता जाता जो मला इकडे महत्त्वाचा वाटला तो म्हणजे या फॉर्ममध्ये दिलेली माहिती आणि विवरणपत्रात दिलेली माहिती याचा कुठेतरी मेळ असणं आवश्यक आहे. आणि तो जर नसेल तर मग त्याचा काय परिणाम होतो?
निश्चित हा फॉर्म तीच व्यक्ती भरू शकते ज्याचं करदायित्व शून्य आहे. आता प्रश्न असा येतो की करदायित्व शून्य आहे म्हणजे तो विवरणपत्र भरू त्याला लागतं का, तर नाही. करदायित्व शून्य असेल पण तुमचं एकूण ग्रॉस टॅक्स इन्कम जर टॅक्सेबल लिमिटच्या वर असेल तर तुम्हाला विवरणपत्र भरायला लागतं. आणि त्यामुळे बरेच असे करदाते असतात की ज्यांना टॅक्स भरायला लागत नाही पण ते विवरणपत्र भरत असतात. अशा वेळी आम्ही नेहमी सांगतो की विवरणपत्र मधली माहिती, एस्पेशली व्याजाची, इतर उत्पन्नाची ही माहिती आणि ह्या फॉर्ममधली दिलेली माहिती ही दोन्ही जवळपास पाहिजे. म्हणजे इथे एस्टिमेट आहे त्यामुळे अगदी 100% शक्य नाही की ते बरोबर असणं, परंतु त्यात फार मोठी तफावत नको, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, ही जी माहिती आपण बँकांना ह्या फॉर्मद्वारे देतोय तीच माहिती बँका इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला देणार आहेत. आणि आता तुला माहिती आहे फॉर्म 26S म्हणजे आपलं जे टॅक्स क्रेडिट जिथे दिसतं तिथे हा 15H जिथे जिथे दिले आहेत तीही माहिती आता दिसते. आणि हा फॉर्म ऑनलाईन देण्याचा मागचा उद्देशच तो आहे की माहिती सहज सोप्या स्वरूपात आपल्या पॅन नंबरवरती दिसायला लागेल. साहजिकच आपल्या इन्कम टॅक्स ऑफिसरलाही दिसेल की तुम्ही इतक्या ठिकाणी फॉर्म 15H दिलेत, इतकं उत्पन्न तुम्हाला बँकेतनं मिळालं आहे, त्याच्यावर बँकेने टॅक्स कापला नाही आहे, पण तुमच्या विवरणपत्रात मात्र त्याचा उल्लेख नाही आहे. असं असताना जो हा फार मोठी तफावत असेल तर आपण विवरणपत्रात आपलं उत्पन्न दडवल्याचा आपल्यावर आरोप होऊ शकतो आणि त्याची जी काही दंडात्मक कारवाई आहे त्याला आपण पुढे आपल्याला सामोरं जायला लागेल. म्हणून विवरणपत्रात भरताना आपण फॉर्म 15H मध्ये जी माहिती दिली किंवा आपलं अंदाजे उत्पन्न हे परफेक्ट स्वरूपात लिहून शक्यतो ते दोन्हीचा मेळ ठेवणं फार आवश्यक आहे. तसं केलं तर आपल्यावर कुठलीच कारवाई होणार नाही. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे अगदी 100% एस्टिमेट असल्यामुळे तुम्ही आत्ता देऊ शकत नाही, पण त्याचा मेळ असणं आणि त्यात फारसा फरक नसणं, फारशी तफावत नसणं हे अत्यंत आवश्यक आहे. या एपिसोडला समअप करताना खास करून ज्येष्ठ नागरिकांना पुन्हा एकदा तुम्ही काय सल्ला द्याल? कोणते 3 महत्त्वाचे मुद्दे त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे? मला वाटतं सगळ्यात पहिलं म्हणजे प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांनी पहिलं आपलं तपासून व्हावं की त्यांना करपात्र उत्पन्न आहे का. साधारण तो प्रत्येकाला अंदाज असतो. त्याच्यानंतर तो जर त्यांचं करदायित्व शून्य असेल तर जिथे जिथे त्यांच्या बँकेच्या ठेवी आहेत तिथे त्यांनी हा फॉर्म वेळेत भरून द्यावा. एप्रिल मे साधारण आत्ता ह्या स्वरूपात भरून द्यावा. तिसरं म्हणजे हे जे रकाने आहेत ते व्यवस्थित भरावेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जिथे पेपर स्वरूपात हा फॉर्म दिला जातो तिथे शक्यतो 3 कॉपीज त्यांनी काढाव्या. 2 कॉपीज त्यांना बँकेला द्यायला लागतील. तिसऱ्या कॉपीवर बँकेची ॲक्नॉलेजमेंट घ्यावी, शिक्का घ्यावा आणि तारीख घ्यावी, जेणेकरून उद्या जर काही वाद उत्पन्न झाला की जर त्यांचा टॅक्स कापला गेला तर त्याची जबाबदारी त्या ठेवीदाराची नसून त्या बँकेची असेल. आणि त्या कागदपत्राच्या आधारे ते सांगू शकतील बँकेला की हे कापलेल्या टॅक्सचा परतावा तुम्ही बँकेनेच मला द्यावा, कारण तो चुकीच्या पद्धतीने बँकेने कापलेला आहे. या 3 गोष्टी मला वाटतं ठेवीदारांनी विचार करून हे फॉर्म सादर करावे. खरं आहे, गोखले सरांनी जसं सांगितलं की अतिशय सुलभ आणि सोपी प्रक्रिया, मात्र कुठेतरी आपण टेन्शन घेतो काही वेळा आणि त्याच्यामुळे कुठेतरी मग आपल्याला अडचणी येतात. मात्र आज फॉर्म नेमका कसा भरायचा, खास करून कोणत्या मुद्द्यांवर, कोणत्या कॉलम्समध्ये फोकस करायचा हे देखील आपल्याला गोखले सरांनी सांगितलेलं आहे. आणि तुम्ही देखील या सगळ्या सूचना लक्षात घेऊन फॉर्म 15G 15H ज्यांनी भरले नसेल त्यांनी भरा, ज्यांनी भरले असतील त्यांनी पुन्हा एकदा चाचपून बघा आपल्याकडे कॉपी आहे की नाही, ह्या सगळ्याची खातरजमा करून घ्या, जेणेकरून पुढे जाऊन तुम्हाला कोणत्याही प्रक्रियेमध्ये अडचण यायला नको. गोखले सर खूप खूप धन्यवाद या सगळ्या विश्लेषणाबद्दल. तेव्हा फॉर्म 15G आणि 15H बद्दल आज आम्ही तुम्हाला सविस्तर माहिती दिली. पैसा झाला मोठामध्ये आता इकडेच थांबणार आहोत. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या आठवड्यामध्ये एका नवीन विषयासह. पाहत राहा ABP माझा.